ठिकाणी आल्यावरती खरोखर खूप सुंदर वाटलं, कारण ज्यांच्या सोबत मी पुण्यामध्ये 24 तास एकत्र असतो, तुमच्या उदनवाडी गावचं किंवा सांगोला तालुक्याचं भूषण म्हटलं तरी हरकत नाही. म्हणजे खूप कमी हिरे असे खूप कमी गावांना लाभतात, त्यातलं तुमचं उदनवाडी गाव हे कितकं मी नशीबवान समजतो. कारण अरविंद वल्लेकर नावाचं रत्न हे काय लेवलला महाराष्ट्रात पोहोचलंय ते मी रोज बघतोय पुण्यामध्ये मुंबईमध्ये. आता तुमच्या जरी ते गावातले असले तरी मला त्यांचा सहवास जास्त मिळतो, कारण आम्ही रोज सोबतच असतो पुण्यात. पण मला वाटतं जवळजवळ 14 वर्ष झाली का 10 वर्ष, 10 वर्ष झाली मैदान भरवणं. एक एमपीएससी यूपीएससीचं प्रिपरेशन करणारा मुलगा, ज्याचा कुस्ती क्षेत्राशी तसं बघितलं तर वास्तवात काहीच संबंध नाही, पण एक गावची परंपरा किंवा एक आपली परंपरागत आलेली एक पद्धत की अंगात रग असल्याशिवाय मनात रग असून उपयोग नसतो, अंगात पण रग पाहिजे असते, तेव्हा तुम्ही समाजामध्ये यशस्वी होता. या सगळ्या गोष्टी आहेत आणि माझ्या शुभेच्छा आहेत उदनवाडीच्या सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं या कुस्तीसाठी. आता यावर्षी इतर काही उपक्रमांमध्ये आम्ही मदतीचा हात अरविंद भाऊंना दिलेला आहे, पण पुढच्या वर्षी याच मला वाटतं हेच मैदान असेल दरवर्षी, याच आखाड्यामध्ये लागणारी पहिली कुस्ती जी असेल त्या पहिल्या कुस्तीचं कितीही बक्षीस असू द्या, ते पहिलं बक्षीस पहिल्या कुस्तीचं विशेष समाज कल्याण परिषद आणि माझ्या आणि अरविंद भाऊच्या वतीने आम्ही देऊ. याच्या उपर काही कुठली गोष्ट लागली, माझा जास्त भर आहे शिक्षणावरती. जर तुमच्या गावामध्ये अनाथ मुलगा अनाथ मुलगी किंवा फार गरीब परिस्थिती मुलाची मुलीची असेल बेताची आणि त्यांना शिकवणं होत नसेल घरच्यांना, पण तो पोरगा किंवा पोरगी जर होतकरू असेल आणि जर चांगल्या मार्काने पास होणारी क्षमता तुम्हाला वाटत असेल तर आमची दारं 100% त्या लेकरांसाठी उघडी आहेत. मग त्यांना 7वी 8वी पासून 12वी पासून ग्रॅज्युएशन पर्यंत कितीही खर्च लागू द्या, तो खर्च आम्ही आमच्या पैशातून करू, पण थोडं क्वालिटीचे पाहिजेत. आता मदत करायची म्हणून नाव करण्यासाठी मदत करण्यात अर्थ नाही, त्या लेकराची तेवढी क्षमता पाहिजे. आणि माझ्यासोबत आता पुण्यातून युवा उद्योजक अजयदादा भारेकर पण आहेत. तानाजी भारेकर हे त्यांचे वडील, म्हणजे छोटा रावसाहेब मगर असतील किंवा मल्ल सम्राट मोठा रावसाहेब असतील, तर यांच्या बरोबरीच्या कुस्त्या खेळलेले त्यांचे वडील आणि नामांकित पैलवान मोठा गावचे पुण्यातले, चांगलं वर्चस्व पुण्यामध्ये. सो आज ते पण या ठिकाणी माझ्यासोबत उपस्थित आहेत, माझे सहकारी सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत. सो आपल्या सगळ्यांना मी आमच्या सगळ्यांच्या वतीनं तुम्ही जे काही प्रेम दिलं त्याबद्दल खूप मनापासून आभार मानतो आणि असाच आशीर्वाद आमच्यावरती राहू द्या. तुमचा आशीर्वाद आम्हाला काम करण्याचं दोघांनाही बळ देतो आणि नक्कीच आम्ही समाजासाठी इथून पुढे पण चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करू. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.